विश्वरत्न साहेब आंबेडकरांच्या सहचारणी त्यागमूर्ती माता रमाईंचा 127वा जन्मोत्सव सोहळा सोलापूरमध्ये मोठ्या दिमाखाने साजरा केला जातोय। आपण बघू शकताय सोलापूर शहरामध्ये आज भव्य दिव्य अशा पद्धतीच्या मिरवणुका ज्या आहेत त्या निघत असताना तो चित्र पाहायला मिळते। आपण सध्या आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि आपण या ठिकाणाहून बघू शकतो की वेगवेगळे देखावे मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये जे आहे ते साकारले जात असताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी सोलापूरची ओळख आहे, मात्र एक दुसरी ओळख आता मागच्या काही वर्षापासून निर्माण होत आहे। त्यागमूर्ती माता रमाईची जयंती सुद्धा अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे जे या ठिकाणी देखावे आहेत ते साजरे करून या ठिकाणी केली जात आहे। खरं तर संपूर्ण या आपण जर बघितलं तर मिरवणुकांमध्ये 30 ते 35 मिरवणुकांचा सहभाग जो आहे तो असणार आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि माता रमाई सामाजिक फाउंडेशनकडून आपण बघू शकताय की या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि सोलापूरचा ऋणानुबंध हा खूप मोठा असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर बाबासाहेब हवा पलट करण्यासाठी कधी कधी सोलापूरला सुद्धा येत असतात। सोलापूरमधील जे 22 शेटफळ आहे त्या ठिकाणी बाबासाहेब येतात। बाबासाहेबांनी पूर्ण हयातीमध्ये कधी शिकार केली नाही, मात्र हा जो प्रसंग आहे एक शिकारीचा प्रसंग जो आहे तो या ठिकाणी दर्शवला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भीम दुबळ्यांचा आधार रमाई मायेचा पदर बावरलेल्या पाडसाला रमाई स्पर्श उबदार अशा पद्धतीचे स्लोगन सुद्धा या ठिकाणी लिहिलं गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि खरं तर आंबेडकर प्रेमी जनतेसाठी आपण जर बघितलं तर हा नयनरम्य सोहळा जो आहे तो अतिशय दैदिप्यमान पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा जो सगळा प्रसंग आहे तो या ठिकाणी मांडण्यात आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हवापलट करण्यासाठी 22ला येत असत, त्यांच्या वसतिगृहात त्या ठिकाणी ते राहत असत आणि तिथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरत असताना त्यांना एकदा शिकारीची इच्छा झाली आणि त्यावेळेस बाबासाहेबांना शिकारीला न जाऊ देण्याचा प्रयत्न जो आहे तो माता रमाईने केला। मात्र बाबासाहेब हे हट्टाला पेटले होते आणि ते त्यांचे जे सहकारी आहेत निंगमपा येदळे यांच्यासोबत शिकारीला गेले। बंदूक चालवत असताना बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी जखमी झाले। मात्र त्या बंदुकीच्या आवाजाने एक पाडस जो आहे तो त्या ठिकाणी घाबरून पडल्याला पाहायला मिळाला आणि त्याच वेळेस बाबासाहेबांचं हृदय जे आहे ते पिळवटून टाकणारं ते दृश्य होतं आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या पाडसाला उचलून वसतिगृहात आणलं आणि त्या थरथरणाऱ्या पाडसाला माता रमाईचा स्पर्श झाला आणि रमाईच्या स्पर्शाने ते पाडस शांत झालं, जणू त्याला आईच मिळालेली काय अशा पद्धतीनं बाबासाहेब आणि रमाईचा जो संघर्ष आहे जो त्याग आहे तो या ठिकाणी दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केल्या गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हा देखावा ज्यांच्या संस्थेनं साकारला त्याचे सहकारी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? खरं तर अतिशय आगळा वेगळा देखावा आहे। बाबासाहेबांचा जो इतिहास आतापर्यंत समोर आलेला नव्हता तो दाखवण्याचा प्रयत्न आहे। काय कष्ट घ्यायला लागले हे साकारण्यासाठी? हे सर्व कष्ट घेताना खूप म्हणजे काय म्हणतात त्याला मेहनत घेतली आम्ही सर्व आमच्या टीमने। आमचा फक्त जयंती काढण्याचा म्हणजे उद्देश देखाव्याचा उद्देश हाच की इतिहासकार म्हणतात ना त्यागमूर्ती त्यांचा फक्त जयंती जसं काढतो ना आपण त्यांचा इतिहास आपल्या सर्वांना समजला पाहिजे। आमच्या इथं हाच की मिरवणूक म्हणजे फक्त साऊंड लाईट वगैरे नाही तर त्या त्यागमूर्तीचा म्हणजे त्या काय सर्व आपल्या समाजाला समजलं पाहिजे, सर्व देशवासियांना समजलं पाहिजे असंच आमचा एक उद्देश आम्ही लक्षात घेऊन आम्ही हा जो प्रसंग आहे 22 शेटफळमधला जो बाबासाहेबांचा आणि रमाईच्या जीवनावर आधारित आम्ही हा प्रसंग आमच्या आपल्या समाजासमोर सर्व देशवासियांसमोर आपल्या महाराष्ट्रासमोर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे व मी आमच्या सर्व टीमचं व सर्व देशवासियांना माता रमाई जयंतीच्या शुभेच्छा देतो। थांबतो। नक्कीच जयंती म्हणलं की फक्त ढोल ताशा आणि डीजे नाही तर बाबासाहेबांचा रमाईचा जो विचार आहे जो आजपर्यंत काळाच्या पडद्याआड गेलेला होता त्याला सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सोलापूरमधील जयंतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून केला जात असल्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। कॅमेरामॅन तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।